थांब. हा व्हिडिओ पाहून समाजामध्ये फार मोठा बदल होईल अशी अपेक्षा अजिबात नाही आहे. मात्र एक छोटासा प्रयत्न आहे. खरं तर एक चिमुकला आत्ताच आपण बघू शकताय असंच एक ओझं घेऊन या दोघी बहिणींनी त्याच्या डोक्यावर हे ओझं दिलं आहे आणि तो हे ओझं घेऊन आपण बघू शकता चालता येत नाही. ठीक आहे, आयुष्यात संघर्ष करावा लागतो हे खरं आहे, परंतु चिमुकल्यांना स्वतःहून हा संघर्ष करावा लागणं ज्या वयात खरं तर आपली मुलं शाळेत जातात, हसतात, बागडतात, त्या वयामध्ये या चिमुकल्यांना हे कामं करावं लागत आहेत. कुठं राहताय तुम्ही? अनिल हॉटेलपाशी. तुमचे आई वडील नाहीत का आलेले? मला पप्पा नाही, आई नाही. हिला आई नाही का? आणि तुला पप्पा नाही. पप्पा नाहीत. मग हे आता काय काय गोळा केलं तुम्ही? हे बाटल्या. हां, बाटल्या. बाटल्या गोळा केल्या. आता विकणार काय? आणि तो तुमचा छोटा भाऊ होता का तो? बरं बरं, ठीक आहे बेटा, जा, ओझं होईल तुम्हाला. ठीक आहे, जा. आता कुठं नेऊन विकणार हे? आमच्या घरी ठेवायचं, भंगारच्या गाठीवर न्यायचं. तिथं नेऊन भंगारच्या ह्याच्यात विकणार का? बरं, किती पैसे येतात ह्याचे साधारण? 100, 200, बरं. 300, 400. आणि तुम्ही सकाळपासून वेचत होता का हे? आई वडील कोणी नाहीत बरोबर? कोणीच नाही. तुला वडील नाहीत वाटतं ना? आणि हिला? वारलेला. आणि तुम्ही शाळेत वगैरे जाता का पिला? नाही जात. आम्हाला टाकलेलं नाही पप्पा. तुला पप्पाने शाळेत टाकलं नाही का? नाही. बरं, आता शाळेत टाकलं तर जाशील का? मग मी टाकतो तुला शाळेत. जाताल ना तुम्ही? आम्ही येतो तुमच्याकडं. आणि कुठं अनिल भोजनालयाच्या तिथं समोर राहता ना तुम्ही? त्या ग्राउंडवर का? हां, कॉप्या आहेत ना तुमच्या? बरं, तिथं आलं तर मग तुमची भेट घेतो मी. हां, ठीक आहे. बघा, आणि हे सगळं तुम्ही आता गोळा करून पोटासाठी चाललं आहे ना? आणि तुझे मग तुला पप्पा नाहीत, मम्मी काय करते मग तुझी? आजी पैसे आहे वय. आणि सकाळपासून हेच करत होतं का? किती वेळ लागलं हे तुम्हाला सगळं गोळा करायला? असं आहे का? बरं बरं पिल्लो. आणि तुम्ही बरोबरच होतात ना? बरं. तुला मम्मी नाही ना तुला? आई नाही. आणि पप्पा काय करतात तुझे मग? काम करतात. हां, दारू पितात. बरं, ठीक आहे प्रेरणा, करत राहा. ठीक आहे, पण शाळेत जायचं बरं का? हां, तुम्हाला मी शाळेत पाठवण्याची सोय करतो. मग जा ना. आपण बघू शकता हा छोटासा व्हिडिओ मी करण्याचा यासाठीच फक्त प्रयत्न केला आहे की समाजाची स्थिती किती भयंकर आहे. आपण बघू शकता ही छोटी चिमुकली. मी म्हटलं आता घरच्या मोठ्या लोकांसोबत काम करणारी छोटी मुलं कधी दिसू शकतील, पण स्वतः ही जबाबदारी उचलणं किती अवघड काम आहे आपण बघू शकता. मला तुम्हाला एक सांगायचं की याच्या अगोदरचं दृश्य मी टिपू शकलो नाही. नेमकं मी जरा उशिरा पोचलो या ठिकाणी. ही मुलं जेव्हा हे सगळं बांधत होती आणि तो मोठा जो गठ्ठा होता जो या भंगार गोळा केलेला त्यांनी बांधून एका पोत्यामध्ये, मोठ्या पोत्यात, आणि तो चिमुकल्या भावाच्या डोक्यावर उचलून देताना या तिघांची कसरत खरोखर पाहण्यासारखी होती. परंतु माझी गाडी तोपर्यंत थांबलेली नव्हती, त्यामुळे ते चित्र तुमच्यासाठी मी नाही खरं तर दाखवू शकलो. ही भयान अवस्था आहे. शेवटी आपण माणसं आहोत, संवेदना आमच्याकडे आहेत. खरंच आमच्याच मुलांना अशी जर वेळ आली असती तर आपल्या मनाची अवस्था काय झाली असती, जरा विचार करूया. हे आता मुलं पुढं चाललेली आहेत, आपल्या घराकडे रवाना होत आहेत. ओझं झालं म्हणून बहुतेक एकीनं त्या ठिकाणी आपण बघतोय तिनं ते खाली टेकवलं आहे, कारण एका हातात एक आहे तर दुसऱ्या हातात, परंतु ओढत नेण्याचा प्रयत्न सुटलेला नाही. मित्रांनो, हे सगळं दाखवण्याचा एकच उद्देश आहे. मला वाटतं एक छोटा भाऊ त्यांचा पुढून मदतीला आलेला आपल्याला दिसतं. कदाचित त्यानं आता आपल्या बहिणीचं ते ओझं आपल्या डोक्यावर घेतलेले. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी परिस्थिती आपण बघू शकता. त्यानं ते ओझं आपल्या डोक्यावर आता घेतलेलं. मी थोडा दूर आहे, जवळून हे सगळे चित्र आपल्याला नाही दाखवू शकत, पण समाजात ही छोटी मुलं, अगदी छोटी, मला वाटतं त्यांचं वय फार तर 10-12 वर्षाच्या अधिक अजिबात नाही आहे. आणि अशी ही मुलं आज यावर
समाजामध्ये आम्हाला दिसतात तेव्हा निश्चित संवेदनशील मनाला थोडीशी तरी काळजी वाटते, चिंता वाटते की आमच्या मुलांना असं काही करावं लागलं तर आपलं काय मन होईल हा आम्ही विचार केला पाहिजे. चला तर प्रयत्न करूया आम्ही की त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा, कारण हे ओझं त्यांच्याच्यानं जात नाही म्हणून ते पुन्हा टेकवत ते पुढं निघालेले आहेत. त्यांचा प्रवास सुरू आहे. या कान्हे रोडच्या याच ज्याला इरिगेशनच्या कॉर्नरमध्ये आपण बघू शकला हे दृश्य मी आता आपल्यासाठी टिपलं आहे. म्हणजे केज शहरातील बुदगुडे परिवाराच्या समोर या भागातून हे दृश्य टिपून मी आपल्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र एकच माझा संदेश आहे की या मुलांसाठी समाजानेही कुठंतरी खरी गरज म्हणून त्यांना मदत केली पाहिजे.